हे एक 15 दिवसापूर्वी बसवलेलं सिस्टम आहे. आपण 15-20 दिवस या सिस्टमला झाले असेल. इथं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट रीडिंग आपण बघणार आहे मीटरमध्ये कशी शो होती. आता आपल्याला हे जनरेशन मीटर आहे याच्यामध्ये 363 KWH दाखवतंय. म्हणजे एवढी युनिट आपण सोलर सिस्टमने आतापर्यंत 25 दिवसामध्ये तयार केले. त्याच्यानंतर या मीटरमध्ये आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट रीडिंग बघणार आहे. हे नेट मोड मध्ये कन्वर्ट झालंय. इथं नेट मोड लिहून येत आहे. हे पोस्ट पेड मीटर आहे आणि हे IKWH खाली 745 आय म्हणजे इम्पोर्ट केले 745 KWH युनिट आणि इथं ई म्हणजे एक्सपोर्ट केले 256 युनिट KWH. तर ह्या दोनच रीडिंग आपल्याला महत्वाच्या असतात. 256 युनिट आपण MSCB ला दिले आणि 700 जे युनिट शो होत होते ते आपण MSC कडनं घेतले. तर एवढ्या दोन गोष्टी गरजेच्या असतात. त्याच्यानुसार आपण ते बिल बघू शकतो. ओके.